लक्ष्मी पूजनाला लागणारी सगळ्यात महत्वाची वस्तू ती म्हणजे शिरई. शिरई किंवा काही ठिकाणी याला केरसुणी म्हणतात, काही ठिकाणी याला झाडू म्हणतात. आता आपण अत्याधुनिक असल्यामुळे आपण डस्टलेस झाडू वापरतो. थोडक्यात काय, ज्या झाडूने आपल्याला खाली वाकून झाडता नाही येत असा मोठा असा लांब सडक झाडू आपण घेतो, त्याची पूजा करत असतो, त्याच्याबरोबर तो वापरायला काढतो. पण खरं महत्व या शिरईला आहे. बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की नेमकी शिरई म्हणजे काय, तर याला शिरई म्हणतात, आमच्याकडे याला शिरई म्हणतात, काही ठिकाणी केरसुणी म्हणतात, तर काही ठिकाणी फक्त झाडू म्हणतात. आता ही ज्याला आपण झाडू म्हणतो किंवा ज्याला आपण शिरई म्हणतो, खरं तर ही लक्ष्मी स्वरूप असते. आजही बऱ्याच घरी किंवा गावांमध्ये अशी पद्धत असते की जेव्हा तुम्ही घरातली लक्ष्मी आणता, शिरईला तर खरं लक्ष्मीचा दर्जा आहे. कारण ती आपल्या घरातली दरिद्री, नकारात्मकता, घरातली वाईट बाधा ती घराच्या बाहेर काढत असते. म्हणून तिला लक्ष्मीचं स्वरूप मानलं आहे. ही लक्ष्मी आपण कधी आणायची, ती कशी आणायची? आजही बऱ्याच ठिकाणी जेव्हा तुम्ही शिरई घेऊन येता, तेव्हा त्या शिरेची पूजा करायची प्रथा आहे. तुमच्याकडे पण आहे का सांगा? आमच्याकडे ही प्रथा आवर्जून असते आणि ती चालत पण आलेली आहे. लग्न कार्याच्या पण वेळेस आपल्याला याचा बाजार करायचा असतो. आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी पूजनाला लागणारी शिराई नेमकी कधी आणायची आहे तेच आपण आज बघणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शिराई म्हणजे लक्ष्मी आहे. ही आपल्याला धनतेरसच्याच दिवशी आणायची असते. ताई, आम्ही आधी खरेदी केली आहे, हरकत नाही, पण छोटीशी तरी तुम्ही धनतेरसला आवर्जून खरेदी करा. आता याची किंमत बघायला गेलं तर 20 रुपयाला असेल आणि वर्षभर या शिराईचं करायचं काय, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आपल्याला पडलेला असतो. सर्वप्रथम ही शिराई आपल्याला धनतेरसच्याच दिवशी आणायची असते. धनतेरसच्या दिवशी ही शिराई आणल्यावर तिची आपल्याला पूजा करायची असते. ती तुम्ही धनतेरसच्या दिवशी पण करा आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा करू शकता. ही शिराई आणल्यावर ही शिराई आणताना काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. बऱ्याच वेळा महिला म्हटलं तर काटकसर आली आणि तो प्रत्येकाचा गुणधर्म असतो. शिराई घ्यायला गेलं तर आपण विचारतो शिराईची किंमत काय आहे. त्याच्यावर जर समोरचा व्यक्ती बोलला की 20 रुपयाची आहे, 30 रुपयाची आहे, तर तुम्ही म्हणता काही कमी करा ना. अर्थात तो आपला भाग पण आहे की आपण काटकसरी आहोत, पण ही शिराई म्हणजे लक्ष्मी स्वरूपात असते. मला सांगा, लक्ष्मीचा भाव करण्या इतके आपण मोठे आहेत का? नाही ना. आणि बऱ्याच वेळा असं होतं महिलांचं, बघत असते मी शिराई घेताना, एक शिराई घेईल अशी अशी करता, हा चांगली का ती, नको जाऊ दे, दुसरा घेतली, परत ती बघता अशी अशी करता ठेवून देता. मला एक सांगा, लक्ष्मीला कोणाकडे यायचं ही लक्ष्मी ठरवते. आपण कोण ठरवणार की लक्ष्मी कुठली घ्यायची, चांगली आहे का वाईट आहे? जी आपल्याला पहिल्या नजरेत दिसेल ती लक्ष्मी घ्यायची असते, कुठली पण असू मग ती. पहिल्या नजरेत ती दिसली का ती उचलायची आणि भाव करायचा नाही. लक्ष्मी निवडताना आपल्याकडे कुठली येणार हे महत्वाचं नाही, कुठल्या लक्ष्मीला आपल्या घरी यायचं आहे हे तेवढं महत्वाचं असतं. आणि दुसरं महत्वाचं की भाव करू नका. खरं तर दिवाळीचा सण हा सगळ्यांसाठीच असतो. आपण किती खरेदी करत असतो आणि आपण खूप काही गोष्टी या दिवाळीच्या कालावधीमध्ये घेत असतो, तर त्या व्यक्तींची सुद्धा दिवाळी असते. तर 5-10 रुपयाकडे बघू नका, हे सुद्धा त्या मागचं एक तात्पर्य असतं. आणि दुसरं महत्वाचं की माझ्या घरात येणारी लक्ष्मीला मी कमी भावात घेणार किंवा तिची मी म्हणतो ना तिचा मी भाव करणार, एवढी तरी मोठं आपण कोणीच नाही आहोत. म्हणून जी ती रक्कम सांगेल ती रक्कम तिला द्यायची. उलट जर 20 रुपयाची शिराई असेल तर 1 रुपये वाढवा द्या, कारण ती 21 रुपयाची शिराई तुम्ही आणाल. आता ही शिराई आणल्यावर तुम्हाला धनतेरसच्याच दिवशी ही शिराई आणायची आहे. शिराई आणल्यावर ती तुम्हाला जिथे तुम्ही धन्वंतरी देवाची पूजा करणार आहात तिथे तुम्हाला ती ठेवायची आहे. हळद कुंकू लावायचं आहे. शिराईला तुम्हाला कलावा बांधायचा आहे. कलावा लाल कलरचा धागा असतो, ज्याला कलावा म्हणतात, सगळ्यांना माहिती आहे. तो कलावा तुम्हाला त्याच दिवशी बांधायचा आहे. तो कलावा तुम्हाला दिवाळीच्या दिवशी बांधायचा आहे. जेव्हा तुम्ही लक्ष्मीची पूजा करायला ठेवणार तेव्हा तो कलावा तुम्हाला तिथे बांधायचा आहे आणि नंतर त्या शिराईची लक्ष्मी बरोबर तुम्हाला पूजा करायची आहे. हे झाल्यावर त्या कलावाचं करायचं काय, मागच्या वर्षी तो कलावा उचलून काढून आपल्याला तिजोरीत ठेवायचा असतो. आता मागच्या वर्षी ज्यांनी जो कलावा ठेवला आहे तो काढा, तो निर्माल्यात विसर्जन करा, वाहत्या पाण्यात तुम्ही विसर्जन करा. आणि ह्या लक्ष्मीला बांधलेला जो कलावा आहे, या शिराईला बांधलेला जो कलावा आहे, तो तुम्हाला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी तुम्हाला तो काढायचा आहे आणि तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे. एवढासाच असतो. आता एक गाठ बांधा किंवा 3 बांधा, तुम्हाला जसं शक्य होईल.
तशा पद्धतीने त्या कलावा बांधायचा असतं. ह्या व्हिडिओमध्ये एकच सांगायचं की लक्ष्मी निवडताना स्वतःची आपणही किती तत्पर आहोत की लक्ष्मीचा भाव करणार आणि कुठली लक्ष्मी आपल्याकडे येणार आपण नाही ठरवू शकत. जिला जेव्हा यायचं आहे ती आपल्याकडे नक्की येणार. महिलांना पडलेला प्रश्न, एक तर आपण झाडूचा वापर करतो, ह्या शिराईचं करायचं काय? शिराई कोणाला द्यायची का? मला सांगा, तुमची लक्ष्मी तुम्ही कोणाला द्याल का? कोणीच कोणाला आपली लक्ष्मी देणार नाही. तर ही शिराई आहे. बऱ्याच वेळा असं होतं, एकदा शिराईची पूजा झाली की ती वरती ती माळ्यावर जाते. माळ्यावर गेल्यावर जेव्हा घर साफ करायची वेळ येते तेव्हाच ती खाली येते. मग आपण कामवाल्या ताईंना घ्या हो तुम्हाला शिरे घेऊन जा. हे चुकीचं आहे. ती लक्ष्मी आहे आपली, तिचा वापर आपणच करायचा असतो. कारण दिवाळीच्या दिवशी तिला आपण लक्ष्मी स्वरूप तिची पूजा केलेली असते. आता याचा वापर कसा करायचा, मी कसा करते ते तुम्हाला सांगते. रांगोळी काढायची असते, आपण घराच्या बाहेर रांगोळी काढतो, ती साफ करण्यासाठी याचा वापर करा. गॅलरीत तुळशी समोर किंवा घराच्या बाहेर तुळशी समोर सॉरी तुळशी समोर तुम्ही रांगोळी काढता, ती साफ करण्यासाठी याचा वापर करा. देवघर, ज्यांचं स्पेशल देवघर आहे ते झाडण्यासाठी याचा वापर करा. घरात त्याचा वापर झाला पाहिजे. जेवढा दिवस वापरता येईल तेवढा दिवस ती वापरावी. बरेच लोक तर काय करतात, आमच्याकडनं काही वापर होत नाही मग तुम्ही घेऊन जा, नाही तर मंदिरात जाऊन ठेवून येतात. मग ते मंदिरावाले पण लोक याला त्याला देतात. त्याच्यापेक्षा तुमची शिराई, काही काही महिलांचं असं असतं की बाई ताई शिराई कोणाला देऊ नये, मग आपण थरावर त्या शिराई साचवतच बसतो 2-4 वर्षाच्या. मग नंतर प्रश्न पडतो एवढ्या शिरायांचं करायचं काय? त्याच्यासाठी रोज या शिराईचा वापर करा. अर्थात हो, ते आपण वापरून त्याचं बऱ्या प्रमाणात हे निघून जातं आणि मग ती छोटी होऊन जाते. मग छोटी झालेली शिराई ती घंटा गाडीत शिराई टाकायची नाही, आधीच सांगते तुम्हाला. ती तुम्हाला घंटा गाडीत पण टाकायची नाही. मग या शिराईचं करायचं काय? जिथे तुम्ही निर्माल्य टाकत असता त्या निर्माल्याच्या ठिकाणी तुम्हाला या शिराईचं विसर्जन करायचं आहे. फेकून देणं, टाकून देणं हा शब्द चुकीचा आहे. ही शिराई आहे, तिचा वापर झाला, कारण ती आपल्या घरातली दरिद्री काढत असते, तिचा वापर झाला की नंतर तुम्ही जिथे फुलं वगैरे असतात तिथे तुम्ही निर्माल्यात सोडून देऊ शकता. निर्माल्यात टाका, वाहत्या पाण्यात टाकू नका. प्रदूषणाची पण काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. तर हे होते त्या शिराईचे फायदे, आणि काही ज्या चुका आहेत त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या. इतक्या दिवस केल्या असेल तर ठीक आहे, आपल्याला त्या गोष्टींची जास्त माहिती नव्हती, पण आता समजलं आहे ना, तर आपणही पाळूया आणि बाकीच्या लोकांनाही सांगूया की शिराई निवडताना, लक्ष्मी निवडताना कुठल्या कुठल्या गोष्टी पाळायच्या असतात. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.